मिथुन राशी. एक सेकंड थांबा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुमचं आयुष्य पुढे जातंय, पण काहीच स्थिर राहत नाही. असं तुम्हाला वारंवार वाटतं का? लोक येतात, छान कनेक्शन तयार होतं, पण अचानक दूर जातात. तुम्ही एखादी गोष्ट प्रचंड उत्साहाने सुरू करता, पण मध्येच रस संपतो आणि ती पूर्ण होत नाही. आणि सगळ्यात जास्त खटकणारी गोष्ट, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप केपेबल आहात, बुद्धिमान, कल्पक आणि वेगवान. तरीही कन्सिस्टंट रिझल्ट्स दिसत नाहीत. का? कारण समस्या बाहेर नाहीये. समस्या तुमच्या मनात आहे आणि ती तुम्हाला पूर्णपणे दिसतही नाही. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तुमचं मन एकाच वेळी 2-3 दिशांना धावत असतं. एक विचार सुरू असतो आणि दुसरा लगेच त्याला तोडतो. तुम्ही एक निर्णय घेता आणि काही वेळातच त्याच्यावर शंका घ्यायला सुरुवात करता आणि इथेच तुमची प्रगती थांबायला लागते. तुम्ही स्वतःलाच अपुरं वाटायला लागता. तुम्ही लोकांमध्ये खूप कम्फर्टेबल असता, बोलण्यात चपळ, हुशार आणि हजरजबाबी असता. लोकांना इम्प्रेस करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. पण कधीकधी फक्त एका वाक्यामुळे सगळं वातावरण बदलतं आणि नंतर तुम्हालाच वाटतं, हे बोलायला नको होतं. पण तेव्हा उशीर झालेला असतो. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला वाटतं की तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टी हाताळू शकता. पण रिॲलिटी वेगळी असते. कामं अर्धवट राहतात आणि फ्रस्ट्रेशन वाढत जातं. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला नेहमी व्हरायटी हवी असते. एक गोष्ट मिळाली की दुसरी हवी असते. त्यामुळे तुमचं मन कधीच शांत राहत नाही आणि तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी पकडण्याचा प्रयत्न करता. पण शेवटी काहीच पूर्ण होत नाही आणि इथेच तुमचं नुकसान सुरू होतं. पण थांबा, अजून एक लेयर आहे. तुमची खरी समस्या परिस्थिती नाही. तुमची खरी समस्या तुमचं विचलित आणि अस्थिर मन आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या मनावर नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत स्टेबिलिटी, यश आणि मनःशांती काहीच टिकणार नाही. आणि अजून एक गोष्ट, काही लोक तुमच्या आयुष्यात वारंवार तणाव निर्माण करतात आणि तुम्हाला वाटतं हा योगायोग आहे, पण तसं नसतं. काही राशींशी तुमचा एनर्जी मिसमॅच होतो, विशेषतः मेष, वृश्चिक आणि धनु. त्यामुळे रिलेशन्समध्ये कन्फ्युजन आणि अप्स डाऊन्स जास्त दिसतात. म्हणून अशा नात्यांमध्ये जपून वागणं गरजेचं आहे. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण एक ट्रुथ अजून बाकी आहे. मिथुन राशी अनलकी नाही, उलट ती सर्वात फास्ट आणि अडॅप्टेबल माइंड असलेली राशी आहे. तुमची कम्युनिकेशन स्किल, शिकण्याची गती आणि वर्सेटॅलिटी ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट पटकन शिकू शकता आणि परिस्थितीशी पटकन जुळवून घेऊ शकता. फक्त एकच अडचण, स्टेबिलिटी थोडी उशिरा येते. साधारण लेट 20s ते अर्ली 30s दरम्यान तुमचं मन मच्युअर होतं, फोकस वाढतो आणि आयुष्याला डिरेक्शन मिळायला सुरुवात होते. पण हे फक्त त्यांच्यासाठी जे एक निर्णय घेतात. जर तुम्ही आज ठरवलं की बोलण्याआधी एक क्षण थांबायचं, ओव्हर थिंकिंग आणि शंकेवर नियंत्रण ठेवायचं, एका वेळी एकच गोष्ट पूर्ण करायची आणि मनाला रोज डिसिप्लिन करायचं, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुम्हाला हरवत नाही, तुमचं अनियंत्रित मन तुम्हाला हरवतं. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवाल, त्या दिवशी तुमचं फ्युचर आपोआप उजळायला आणि स्थिर व्हायला सुरुवात होईल. दिवसभरात काही अनुभव आला तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि अंमलात आणा. आणि जर हे खरं वाटलं तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचं खरं, प्रॅक्टिकल आणि बदल घडवणारं मार्गदर्शन. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया, अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.